जत विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते हे दहशत माजून आणून जत तालुका हा गेल्या 2-3 दिवसापासून अशांत झालेला आहे। मी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली होती। माझं नाव मेरिटमध्ये असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी जातीवादाचं गणित घालून या जत तालुक्यामध्ये बाहेरचा उमेदवार ज्यांची अजून 2 वर्षे आमदारकी शिल्लक आहे असा उमेदवार या जतच्या जनतेवरती लादलेला आहे। त्या जनतेवरती लादलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून बिनशर्तपणे महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रमसिंहदादा सावंत यांना पाठिंबा दिलेला आहे। गेल्या 15 दिवसापासून मी प्रचारामध्ये अग्रभागाने सक्रिय आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते दहशत माजून असून आज सकाळी मी मिळून येथे एका कार्यकर्त्याच्या घरी गेलो असता माझ्या गाडीचा पाठलाग केला। त्यानंतर मी ज्या घरी थांबलो होतो त्या ठिकाणी पोलिसांची जे गस्त पथक पोलिसांचं निरीक्षण पथक आहे ते त्या ठिकाणी व्हिजिलन्स आलं। त्यांनी माझ्या गाडीची तपासणी केली। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह पॉम्पलेट किंवा पैसे आढळून आले नाही, पण या तपासणी केलेल्याचा माझा मानसिक मला त्रास झालेला आहे। जतचं प्रशासन आणि हे निवडणूक विभाग हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे उमेदवार यांच्या आधिपत्याखाली काम करत असून या ठिकाणी निर्भयपणे लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात यावं अशा प्रकारची विनंती आहे। त्याचबरोबर माझी सांगलीचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना विनंती आहे की जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणात कालपासून पैशाचं वाटप चालू आहे, वेगवेगळ्या व्हिडिओ येत आहे, पण या प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही। कारण का गृहमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस असल्यामुळं या तालुक्यावरती या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची खूप मोठी प्रशासनावरती पकड आहे आणि याचाच फायदा घेऊन प्रशासन त्यांना पूर्ण बाजूने सहकार्य करत आहे। तर माझी जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की आज आणि उद्या जतमध्ये खास असं सांगली जिल्ह्यातील एक पथक नेमून गावोगावी आपलं पथक नेमावं, अन्यथा दहशतीच्या छायेखाली जत तालुक्यातला मतदार मतदानासाठी बाहेर पडणार नाही अशा प्रकारची अशांतता झालेली आहे। माझ्यासारख्या एका आमदारकीला इच्छुक असणाऱ्या उमेदवाराची गाडीची तपासणी केली जाते, माझ्या मागे गुंडाकडून गाडीचा पाठलाग केला जातो आणि त्याला हे प्रशासन सगळं पाठीशी घालतंय, याचा संपूर्णपणे मी निषेध करतो। जत तालुक्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्रतेची विनंती आहे की या जत तालुक्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर हा नंगा नाच आणि गुंडागर्दी चालू आहे। दहशतवादाखाली तुम्ही न येता निर्भयपणे बाहेर पडा आणि हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा, या हाताच्या पंजासमोरील बटन दाबून हा तालुका स्वाभिमानी आहे आणि हा तालुका अस्मिता जपणार आहे। त्यामुळे या अन्यायाने गुंडागर्दी करणाऱ्या उमेदवाराला परत पाठवावं अशा प्रकारची विनंती करतो।